नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक घरगुती उपाय सांगणार आहे, जो प्राचीन पारंपरिक औषधांवर आधारित आहे आणि व्यापक अनुभवावर आधारित आहे. हा घरगुती उपाय विशेषतः हाडांच्या वेदना, कडकपणा, जडपणा किंवा सतत सांधेदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. ही पद्धत हळूहळू या समस्या दूर करण्यास मदत करते आणि शरीराला पूर्वीचे हलकेपणा आणि चैतन्य परत आणते. मी यापूर्वी विविध आरोग्य स्थिती आणि समस्यांवर व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक आजाराचे तपशीलवार वर्णन केले आहे आणि त्यांच्यासाठी अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय शेअर केले आहेत. तथापि, आज मी तुम्हाला सादर करणार असलेल्या घरगुती उपाय इतर कोणत्याहीपेक्षा खूपच सोपा आणि प्रभावी आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणीही ती लवकर बनवू शकते, जास्त मेहनत किंवा वेळ न घेता. या रेसिपीबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यासाठी फक्त 2 घटक लागतात. हे दोन्ही इतके सामान्य आहेत की ते तुमच्या स्वयंपाकघरात आधीच असतील किंवा जवळच्या किराणा दुकानातून किंवा जनरल स्टोअरमधून काही मिनिटात खरेदी करता येतील. तयार करण्याची पद्धत देखील खूप सोपी आहे. तुम्ही सकाळ असो वा संध्याकाळ, ते दिवसाच्या कोणत्याही वेळी काम करते आणि लवकर तयार करता येते. पण मित्रांनो, येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या, प्रत्येक ओळ समजून घेतली आणि घाई न करता ती तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केली, तरच तुम्हाला या रेसिपीचे पूर्ण फायदे मिळतील. आता कल्पना करा की जर तुमचे खांदे सतत जड वाटत असतील, जणू काही त्यांच्यात काहीतरी वजन आहे. जर तुम्हाला कधीकधी टोमणे किंवा वेदना होत असतील, तर तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये सुईसारखी टोचणे किंवा चालताना जळजळ होत असेल, जर तुम्हाला तुमच्या हाताच्या आणि पायांच्या सांध्यांमध्ये सतत वेदना किंवा कडकपणा जाणवत असेल आणि जर तुम्हाला सतत ताण, घट्टपणा किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवत असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा. हा घरगुती उपाय तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा चालायला सुरुवात करता आणि वेदना किंवा अस्वस्थता वाढते, तेव्हा तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करून पाहावा. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपल्या शरीरात 2 हाडे एकत्र येतात, तेव्हा एक सांधे तयार होतात. त्या सांध्यामध्ये एक मऊ थर असतो, जो उशी म्हणून काम करतो. सामान्य भाषेत त्याला उशी म्हणतात, पण वैद्यकीय भाषेत त्याला कार्टिलेज म्हणतात. हे कार्टिलेज दोन्ही हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रोखते आणि हालचाल सुलभ करते. पण जसजसे आपण वयस्कर होतो, तसतसे शरीर आतून कमकुवत होते आणि हा कार्टिलेज हळूहळू झिजतो. कधीकधी हा थर पूर्णपणे झिजतो. जेव्हा हा उशीसारखा थर निघून जातो, तेव्हा दोन्ही हाडे थेट आदळतात, ज्यामुळे गुडघे, खांदे किंवा इतर कोणत्याही सांध्यामध्ये तीव्र वेदना, सूज आणि अस्वस्थता येते. बरेच लोक त्यांच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखी संवेदना अनुभवतात. त्यांचे खांदे कडक होतात आणि त्यांची बोटे सहज वाकू शकत नाही. तुम्ही वृद्धांना तक्रार करताना ऐकले असेल की ते आता पायऱ्या चढू शकत नाहीत, त्यांची बोटे मुठीत धरू शकत नाहीत आणि ते उठताच किंवा चालताच त्यांना पायांमध्ये तीव्र वेदना होतात. या सर्व गोष्टी स्पष्टपणे दर्शवतात की त्यांच्या सांध्यातील कुरचा एकतर खूप पातळ झाला आहे किंवा पूर्णपणे नष्ट झाला आहे. मी ज्या उपायाबद्दल सांगणार आहे त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शरीरात कुरचा पुन्हा निर्माण करण्यास मदत करते. ते जुन्या खराब झालेल्या सांध्याची स्थिती सुधारते आणि हाडे पुन्हा लवचिक आणि मजबूत बनवते. मी आधी म्हटल्याप्रमाणे ते बनवण्यासाठी फक्त 2 घटकांची आवश्यकता आहे. परंतु ते कसे मिळवायचे, ते कसे तयार करायचे आणि ते कसे वापरायचे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून मी तुम्हाला काळजीपूर्वक ऐकण्याचा आग्रह करते. ते पूर्णपणे समजून घ्या आणि तुमच्या जीवनात ते स्वीकारून त्याचा फायदा घ्या. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बाटली घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बाटली कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकची नसावी, ती फक्त काचेची असावी. कारण जेव्हा जेव्हा आपण कोणतेही तेल, विशेषतः भारतीय किंवा आयुर्वेदिक
उपायांमध्ये वापरले जाणारे तेल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतो तेव्हा त्या प्लास्टिकमधील रसायने हळूहळू तेलाची गुणवत्ता खराब करतात आणि त्याची प्रभावीता कमी होते. जर तुमच्या घरात आधीच मोहरीचे तेल असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता. परंतु जर तुम्हाला हा उपाय अधिक प्रभावी हवा असेल तर मी मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचे तेल वापरण्याची शिफारस करते. कारण तिळाचे तेल पूर्णपणे नैसर्गिक आहे, कोणत्याही भेसळीशिवाय, आणि शतकानुशतके ते सर्व प्रकारच्या वेदनांसाठी एक शक्तिशाली उपाय मानले गेले आहे. आयुर्वेदात तिळाचे तेल सर्वोत्तम आणि सर्वात प्रभावी म्हणून वर्णन केले गेले आहे. अगदी प्राचीन धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही असे म्हटले आहे की तेल हा शब्द प्रत्यक्षात तीळ या शब्दापासून आला आहे आणि इतर सर्व तेले नंतर तयार झाली आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदय मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की जो व्यक्ती दररोज संपूर्ण शरीरावर तिळाच्या तेलाचे हळूवारपणे मालिश करतो तो आयुष्यभर गुडघेदुखी, सांधे कडक होणे आणि शरीराच्या कोणत्याही भागात वेदनांपासून मुक्त राहतो. म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे की या घरगुती उपायात मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचे तेल वापरा, जेणेकरून त्याचा परिणाम जलद आणि खोलवर होईल. आता मित्रांनो, हे प्रभावी घरगुती उपाय पूर्णपणे तयार करण्यासाठी आपल्याला आणखीन एक अतिशय महत्त्वाचा आणि शक्तिशाली घटक आवश्यक आहे, कापूर. कापूर हे जवळजवळ प्रत्येक घरात एक परिचित नाव आहे. प्रार्थना, आरत्या आणि धार्मिक कार्यात याचा वापर केला जातो. पण मित्रांनो, कापुराचा वापर फक्त पूजापुरता मर्यादित नाही. आजकाल लोक श्वास घेण्यास त्रास होत असताना बंद झालेले नाक साफ करण्यासाठी आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी चांगली राखण्यासाठी कापूर वापरतात. कापूरबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपली श्वास घेण्याची क्षमता जलद वाढवते आणि आपल्या फुफ्फुसांना बळकटी देते, ज्यामुळे शरीर ताजेतवाने आणि उत्साही राहते. तथापि या खास घरगुती उपायात आपण फक्त सांध्यातील वेदना, सूज आणि कडकपणा कमी करण्यासाठी कापूर वापरून, ज्यामुळे कोणत्याही हाडांच्या समस्येवर खोलवर आराम मिळेल. आता तुम्हाला फक्त कापूरचे 2 छोटे तुकडे घ्यायचे आहेत. हे तुकडे एका मोटार आणि मुसळ किंवा एखाद्या मजबूत वस्तूमध्ये बारीक पावडरमध्ये बदलेपर्यंत हळूवारपणे कुस्करून घ्या. कोणतेही खडबडीत तुकडे राहणार नाहीत याची खात्री करा. आता तयार केलेली पावडर तुम्ही पूर्वी तिळाच्या तेलाने भरलेल्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत ओता. झाकण घट्ट बंद करा आणि बाटली काही मिनिटे हलक्या हाताने हलवा, जेणेकरून कापूर, पावडर आणि तेल पूर्णपणे मिसळले जाईल आणि एक समान मिश्रण तयार होईल. तयार केलेले तेल किमान 1 तासासाठी तेजस्वी सूर्यप्रकाशात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर उन्हाळा असेल तर हे खूप सोपे होईल, कारण त्या काळात सूर्याची किरणे जास्त तीव्र आणि अधिक प्रभावी असतात. तथापि जर हिवाळा असेल किंवा आकाश ढगाळ असेल आणि सूर्यप्रकाश कमी असेल तर ही प्रक्रिया थोडी आव्हानात्मक असू शकते. अशा परिस्थितीत ज्या दिवशी सूर्य थेट त्यावर पडेल त्या दिवशी बाटली सूर्यप्रकाशात ठेवण्याचा प्रयत्न करा. 1 तासाच्या संपर्कानंतर तेल पूर्णपणे प्रभावी आणि तयार होईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तेल केव्हा आणि कसे वापरायचे हे समजून घेणे, जेणेकरून त्याचे परिणाम जास्तीत जास्त आणि जास्त काळ टिकतील. हे तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा दिवसा आहे. संध्याकाळनंतर किंवा झोपण्यापूर्वी तेल लावू नका, कारण त्यावेळी शरीराचे तापमान कमी होते आणि त्याचे परिणाम कमी खोल असतात. जेव्हा तुम्ही हे तेल लावायला जाता तेव्हा तुमच्या दोन्ही तळहातांवर पुरेसे प्रमाण घ्या आणि त्यांना हळूवारपणे घासा. जेव्हा तुम्हाला तुमच्या तळहातांमध्ये थोडीशी उष्णता जाणवते तेव्हा वेदना, सूज किंवा कडकपणा जाणवणाऱ्या भागावर हे तेल लावायला सुरुवात करा. तुम्ही हे तेल तुमच्या गुडघे, खांदे, कंबर, पाठ किंवा कोणत्याही सांध्याला लावू शकता. जोरजोरात नाही, तर हळूवारपणे मालिश करायला विसरू नका. हे तेल हळूहळू त्वचेत प्रवेश करते आणि त्याचे परिणाम दाखवू लागते.
ते तयार करणे जितके सोपे आहे तितकेच त्याचे परिणाम खोलवर आणि अधिक टिकाऊ आहेत. या तेलाचे दीर्घकालीन परिणाम सुनिश्चित करण्यासाठी बाटली दररोज किमान अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवणे आवश्यक आहे. अर्धा तास संपल्यानंतर बाटली घरात परत करा. तेल दररोज सूर्यप्रकाशातून ऊर्जा शोषून घेत असल्याने ते सूर्य उपचाराचे गुणधर्म प्राप्त करते. यामुळे त्याचे औषधी गुणधर्म आणखीन वाढतात, ज्यामुळे ते शरीरात जलद काम करू शकते. जर तुम्हाला जुनाट आणि दीर्घकालीन वेदना कमी करायच्या असतील तर तुम्हाला काही इतर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी कधीही दही, लस्सी किंवा आंबट काहीही खाऊ नका. या व्यतिरिक्त राजमा, कडू वाटाणे, बटाटे, फुलकोबी आणि पांढरा तांदूळ यांसारखे पदार्थ कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा, कारण हे सर्व शरीरात वात घटक वाढवतात. जेव्हा वात वाढतो तेव्हा सांध्यातील नैसर्गिक ओलावा सुकू लागतो आणि हाडांमधील उशी म्हणून काम करणारा कार्टिलेज कमकुवत होतो आणि हळूहळू क्षीण होऊ लागतो. म्हणून वात वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्यतिरिक्त काही सोपे घरगुती उपाय आहेत जे तुमच्या शरीरातील अतिरिक्त वायू, वात किंवा वारा काढून टाकण्यास मदत करू शकतात. त्यापैकी एक सर्वात प्रभावी म्हणजे मेथीचे दाणे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर भिजवलेल्या बिया रिकाम्या पोटी पूर्णपणे चावा. ही पद्धत शरीरातील अतिरिक्त वायू, पोटफुगी किंवा जडपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि ती दीर्घकालीन सांध्याच्या आरोग्याला प्रोत्साहन देते. आणखीन एक साधे पण शक्तिशाली योग आसन म्हणजे पवन मुक्तासन. जर तुम्ही हे आसन दिवसातून 1 किंवा 2दा हळुवारपणे केले तर ते शरीरातील अतिरिक्त वारा बाहेर काढेल. तुम्हाला तुमच्या पोटात हलके वाटेल आणि सांधेदुखी हळूहळू कमी होईल. तर मित्रांनो, या अनोख्या आणि प्रभावी घरगुती उपायात आम्ही फक्त 3 घटकांचा वापर केला. पहिले तिळाचे तेल, दुसरे कापूर आणि तिसरे मेथीचे दाणे. जर तुम्ही या 3 घटकांचा वापर निर्देशानुसार केला आणि त्यांचा दररोज नियमितपणे सराव केला तर तुम्ही अगदी जुनाट, हट्टी आणि जुगाड वेदना देखील पूर्णपणे दूर करू शकता आणि निरोगी, उत्साही आणि वेदनारहित जीवन जगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया तो लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.